शंकररावांनी आज पुन्हा सगळ्यांच्या समोर त्यांच्या बायकोवर सविताताईंवर हात उचलला. घरात जमलेले सगळे पाहुणे सविताताईंकडे बघायला लागले. सगळ्यांच्या समोर अपमान झालेला बघून त्यांच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं. त्या काही न बोलता त्यांच्या खोलीत जायला लागल्या. पण आज पल्लवीला त्यांच्या सुनेला हे सगळं सहन झालं नाही. ती सासूचा हात पकडत म्हणाली, "नाही आई, आता खूप झालं. तुम्ही खूप सहन केलंत, पण आता अजून नाही." हे ऐकून तिची सासू म्हणाली, "जाऊ दे बाळा, उगाच सगळ्यांच्या समोर माझा तमाशा बनवू नकोस. आणि मला तर या सगळ्याची सवय झाली आहे." पल्लवी सासूचे दोन्ही हात पकडून ठामपणे म्हणाली, "आई, आत्ता वेळ आली आहे तुमच्या जुन्या सवयी बदलण्याची." असं म्हणत पल्लवीने तिच्या सासूचा हात पकडला आणि त्यांच्या शंकररावांच्या म्हणजे तिच्या सासऱ्यांच्या समोर आणून उभं केलं. ती सासऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "बाबा, आत्ता इथे सगळ्यांच्या समोर आईंची माफी मागा." पल्लवी असं बोललेले ऐकून तिच्या आजी सासूचे डोळे मोठे झाले. त्या रागात म्हणाल्या, "ए पोरी, शुद्धी तर आहेस ना? तू काय बोलत आहेस? 4 अक्षरं शिकलीस म्हणून काय तू डोक्यावर बसून मिरे वाटणार आहेस का?" पल्लवी रागात डोळे मोठे करून म्हणाली, "खबरदार आजी, आज तुम्ही एकही शब्द मध्ये बोललात तर मी सगळ्या नात्यांच्या मर्यादा विसरून जाईन. तुम्हाला लाज वाटत नाही का? एक बाई असून दुसऱ्या बाईसोबत असं वागताना? जिथे बसला आहात तिथेच शांतपणे बसून राहा. नाहीतर तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी काय काय करू शकते." नव्या सुनेचं असं वागणं बघून घरात आलेले सगळे पाहुणे आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागले. पल्लवी म्हणाली, "बाबा, तुम्हाला ऐकायला येत नाही का? मी म्हणाले आईंची माफी मागा." शंकरराव शांतपणे चारू बाजूंना बघत होते, कारण आज त्यांना बरोबरीचं उत्तर देणारं कोणीतरी भेटलं होतं. तिची आजी सासू परत तिला समजावत म्हणाली, "नव्या सुनबाई, हा तो दोघा नवरा बायकोंमधला प्रश्न आहे. ते त्यांच्या खोलीत जाऊन बघून घेतील." हे ऐकून पल्लवी एखाद्या जखमी वाघिणीसारखी रागात म्हणाली, "आजी, बाबांनी आज आईंना सगळ्यांच्या समोर कानाखाली मारली होती. तेव्हा तुम्ही त्यांना थांबवलं होतं का? तो नवरा बायकोमधला प्रश्न होता ना? त्यांच्या खोलीत जाऊन बघून घ्यायला पाहिजे होतं ना? तेव्हा तर हे सगळं बघून तुम्हाला तुमच्या मुलाच्या पुरुषार्थावर गर्व होत होता. आणि जर बाबांनी सगळ्यांच्या समोर मारलं आहे तर सगळ्यांच्या समोर आईंची माफी मागायला लाज कशाला वाटायला पाहिजे? बाबा आईंची माफी पण मागणार, आणि ती सगळ्या लोकांच्या समोर." त्यांचं काहीच चालत नसलेलं बघून आजी सगळ्या पाहुण्यांना म्हणाल्या, "तुम्ही सगळे लोक आपापल्या घरी जा." हे बघून पल्लवी म्हणाली, "नाही आजी, हे सगळे पाहुणे तोपर्यंत घरी परत जाणार नाहीत जोपर्यंत बाबा त्या सगळ्यांच्या समोर आईंची माफी मागत नाहीत. बाबांना पण कळायला पाहिजे ना की बायकोचा सगळ्यांच्या समोर अपमान केल्यावर तिला कसं वाटतं. जेव्हा तीच गोष्ट स्वतःच्या इज्जतीवर येते तेव्हा कसं वाटतं. आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे." घरातून निघालेल्या पाहुण्यांची पावलं जागच्या जागीच थांबली. शंकरराव नव्या सुनेला म्हणाले, "ए पोरी, तुझी हिंमत कशी झाली सगळ्यांच्या समोर माझा अपमान करण्याची? आता तुझ्या सासूसोबत तू पण या घरातून बाहेर जाणार आहेस." असं म्हणत त्यांनी रागात बायकोचा हात पकडला आणि ओढत त्यांना घरातून बाहेर घेऊन जायला निघाले. सासूला असं ओढत घरातून बाहेर काढताना बघून आणि सासूची झालेली अवस्था बघून पल्लवी पुढे आली आणि सासऱ्यांच्या जोरात कानाखाली वाजवत रागात म्हणाली, "खबरदार बाबा, आईनं जर परत हात लावलात तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. या घरातून आज बाहेर आई नाही तर तुम्ही जाणार आहात. आत्तापर्यंत मी विचार करत होते की असं करायला नको, पण तुम्ही मला असं करायला भाग पाडलंत. आता जर कोणाच्यात हिंमत असेल तर जे करायचं ते करा. समजलं का तुम्हाला?" पल्लवीचा मोठा आवाज सगळ्या घरात घुमत होता. भीतीने कापत असलेल्या सासूला पल्लवीने मिठी मारली आणि त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली. सगळे लोक पल्लवीची प्रशंसा करत घरातून निघून गेले होते. तर दुसरीकडे शंकरराव आणि त्यांची आई नव्या सुनेचे हे रूप बघून हैराण झाले होते. त्यांनी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की 4 दिवसापूर्वी आलेली नवी सून घराची कायापालट करेल. पल्लवी आणि विनोदच्या लग्नाला 2 महिने झाले होते, पण जेव्हापासून ती या घरात सून बनून आली होती तेव्हापासून सासूचा होणारा अपमान बघत होती. पल्लवीने कितीतरी वेळा यामागचं कारण विचारलं, पण तिच्या सासूने तिला काही सांगितलं नाही. विनोद एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर नोकरी करत होता
आणि पल्लवी गृहिणी होती. घरात सगळ्यांची खूप छान काळजी घेत होती. त्यांच्या घरात पल्लवी, तिचा नवरा विनोद, तिचे सासू सासरे राहत होते. विनोदची आजी कधीतरी शहरात राहायला यायच्या, कारण त्यांना इथले वातावरण आवडत नसायचं. पण त्यांचा स्वभाव खूप रागीट होता. पल्लवीने कधी पण नवऱ्याला सासूबद्दल विचारलं तर तो पण आकडून उत्तर न देता निघून जायचा. एक दिवस पल्लवी आवरून बसली होती आणि सारखा सारखा विनोदला फोन करत होती, कारण विनोदने स्वतः तिला फोन करून बाहेर फिरायला जाण्यासाठी आवरून बसायला सांगितलं होतं. ते ऐकून पल्लवी खूप खुश झाली होती, कारण जेव्हापासून त्या दोघांचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्या दोघांना एकत्र बाहेर फिरायला जायला मिळालंच नव्हतं. तिने विचार केला होता की आज बाहेर गेल्यावर विनोदला बाबाईंशी असं का वागतात, त्यामागचं कारण विचारणार. कारण तिच्या आजी सासूंच्या परवानगीशिवाय घरात पानसुद्धा हलत नव्हतं. ती सारखा सारखा फोन करून पण विनोद तिचा फोन उचलत नव्हता. त्यामुळे ती चिडली पण होती आणि नवऱ्यावर तिला खूप राग पण आला होता. मग खूप उशीर झाल्यामुळे तिने जाऊन कपडे बदलले आणि परत घरातल्या कामाला सुरुवात केली. तिने विचार केला की ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं काम आलं असेल, त्यामुळे यायला मिळालं नसेल. दिवस असेच पुढे निघून जात होते. आता रोजच विनोद रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबत असायचा आणि उशिरा घरी यायचा. आजकाल तो खूप चिडचिड करायला लागला होता. पल्लवीने बऱ्याच वेळा त्याला यामागचं कारण विचारलं, पण तो सारखा टाळत असायचा. आता तर पल्लवीने त्याला विचारायचं बंद केलं होतं. एक दिवस विनोद थकून घरी आला. पल्लवीने त्याला कॉफी बनवून दिली, पण आज त्याने पल्लवीच्या कानाखाली वाजवली. एवढ्या जोरात मारली की तिचे डोळे भरून आले. भरल्या डोळ्यांनी ती विनोदकडे बघायला लागली. लग्नानंतर विनोदने पहिल्यांदा तिच्यावर हात उचलला होता. पल्लवीला काही सुचत नव्हतं. विनोदने ब्लॅक कॉफी मागितली होती आणि पल्लवीने त्याला दुधाची कॉफी आणून दिली होती. एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून विनोदने तिच्यावर हात उचलला होता. पल्लवी विचार करायला लागली की एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून कोण हात उचलतं का? एवढंच नाही तर रागात विनोदने कॉफीने भरलेला कप फेकून दिला. त्यामुळे सगळी कॉफी आणि कपाचे तुकडे खोलीत पसरले होते. पल्लवीला रडताना बघून तो अजूनच जास्त चिडला आणि पाय आपटत खोलीतून निघून गेला. खोलीच्या बाहेर उभी राहिलेली तिची सासू हे सगळं बघत होती. मुलाचं असं वागणं बघून आणि सुनेला रडताना बघून त्यांच्या डोळ्यात पण पाणी आलं. त्यांना विनोदला काहीतरी बोलायचं होतं, पण विनोद त्यांचं काहीच ऐकून न घेता निघून गेला. त्या त्याला जाताना फक्त बघत राहिल्या. विनोद खोलीतून गेल्यानंतर तिची सासू पल्लवीच्या खोलीत जायला लागली. तेवढ्यात कोणीतरी त्यांचा हात ओढून त्यांना मागं ओढलं. त्यांनी बघितलं तर त्यांचा हात दुसरा कोणी नाही तर त्यांच्या नवऱ्याने पकडला होता. ते रागात लाल डोळे करून त्यांच्याकडे बघत होते. तिथे नवऱ्याला बघून सविताताई खूप घाबरल्या आणि थरथर कापायला लागल्या. त्यांचा नवरा म्हणाला, "तू काय करायला निघाली होतीस माझ्या मुलाच्या खोलीत?" सविताताई घाबरत म्हणाल्या, "अहो मी ती सुनबाई." त्यापुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांचा नवरा त्यांना ओढत त्यांच्या खोलीत घेऊन गेला आणि त्यांच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाले, "ही कानाखाली तुला तुझी चूक समजून देण्यासाठी मारली आहे. आज मला असं वाटलं की माझा मुलगा पुढे जाऊन माझ्यासारखाच बनणार आहे आणि सुनबाईला त्याच्या पायाखाली दाबून ठेवणार आहे. आज मला त्याच्यावर गर्व होत आहे. माझे सगळे गुण त्याच्यात आले आहेत आणि पुढे जाऊन तो सुनबाईला पण तसंच ठेवेल, जसं आजपर्यंत मी तुला माझ्या पायाखाली दाबून ठेवलं आहे. जर तू त्याच्या डोक्यात दुसरं काही भरवायचा प्रयत्न जरी केलास तरी तुला चांगलंच माहीत आहे मी काय करेन." असं म्हणत त्यांचा नवरा खोलीतून बाहेर निघून गेला. सविताताई त्यांच्या नशिबावर रडायला लागल्या. त्यांना स्वतःपेक्षा जास्त काळजी सुनेची वाटत होती. त्यांनी तर त्यांचं आयुष्य दुःख अन्याय सहन करण्यात घालवलं होतं, पण त्यांना त्यांच्या सुनेसोबत असं होऊ द्यायचं नव्हतं. पण करायचं तर काय त्यांना कळत नव्हतं. असेच दिवस पुढे जायला लागले. आता हे विनोदचं रोजचंच झालं होतं. तो रोज छोट्या छोट्या कारणांवरून पल्लवीवर हात उचलत होता. याच काळात त्याची आजी पण गावातून शहरात त्यांच्याजवळ राहायला आली.
आणि नातसुनेची अशी अवस्था बघून खूप खुश व्हायची. विनोदला म्हणायची, अरे माझ्या बाळा, तू तर अगदी तुझ्या बापावर गेला आहेस. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, पुरुषाचे महत्त्व बाईपेक्षा जास्त मोठं असतं आणि बाई तिच्या नवऱ्याच्या पायातली चप्पलपेक्षा जास्त असू शकत नाही. अशा गोष्टी त्या विनोदच्या मनात भरवत असायच्या आणि बघाव तेव्हा पल्लवी विरुद्ध त्याचे कान भरत असायच्या. आता तर विनोद पल्लवीची एकही गोष्ट ऐकून घेत नव्हता आणि तिच्यावर अत्याचार करत असायचा. एक दिवस विनोदने फोन करून पल्लवीला सांगितलं की त्याचे काही मित्र रात्रीच्या जेवणासाठी आपल्या घरी येणार आहेत. त्यामुळे सगळं काही व्यवस्थित करून ठेव. घरी आल्यावर मला कुठलीच कमी दिसायला नाही पाहिजे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नसेल. असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. तिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. ती तिथेच बसून विचार करायला लागली की लग्ना अगोदर ती काय होती आणि आता काय झाले आहे. तिला तिचे जुने दिवस आठवायला लागले. माहेरी तेवढ्या लाडात वाढलेली होती की तिच्यावर हात उचलणं तर लांबची गोष्ट, तिच्याशी कुणी मोठ्या आवाजात पण बोललं सुद्धा नव्हतं. आणि आता सासरी तिचा नवरा रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्यावर हात उचलत असतो, तिच्यावर रागवत असतो. पण जेव्हा जेव्हा रागात तिच्या मनातला ज्वालामुखी भडकत असायचा, त्यावेळी तिला तिच्या आईने बोललेले शब्द आठवत असायचे. तिची आई म्हणायची की मुलीला नवीन जागी रुळवून घ्यायला वेळ लागतो, त्यामुळे शांतपणे तिथे राहून सगळं सहन करत जा. सगळ्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करत जा. बाळा, तू एवढं सहन का करत असतेस? तू उलट उत्तर देत नाहीस. एक मोठा आवाज तिच्या कानावर पडला. तिने मान वर करून बघितलं तर तिची सासू दाराजवळ उभी होती. सासूला बघितल्यावर तिने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, अरे आई, तुम्ही दारात का उभ्या आहात? आत खोलीत या. सविताताई हिम्मत करून सुनेजवळ खोलीत आल्या आणि म्हणाल्या, पल्लवी, तू माझ्यापासून तुझ्या डोळ्यातलं पाणी लपवू शकतेस, पण तू स्वतः कधीपर्यंत सहन करत राहणार आहेस? पल्लवी सासूला काही उत्तर देणार तेवढ्यात बाहेरून आवाज आला, का रे शंकर, अगोदर जेव्हा मी इथे यायचे तेव्हा तेव्हा मला सविताचा चेहरा सुजलेला दिसायचा, पण आता असं वाटत आहे की तू तिची लगाम सोडून दिली आहेस. त्यामुळे तर तिला जास्त पंख फुटले आहेत आणि तुझ्या सुनेला तुझ्या मुलाच्या विरुद्ध भडकवत आहे. सासूचं बोलणं ऐकून सविताताई ताडकन उठून उभ्या राहिल्या आणि भीतीने थरथर कापायला लागल्या. त्यांची ही अवस्था बघून पल्लवी म्हणाली, आई, तुम्ही आत्ता मला जे समजून सांगत आहात, मग तुम्ही स्वतःसाठी ते पाऊल का उचललं नाही? तिची सासू म्हणाली, कारण या घरात कधीच कुणाला माझ्याबद्दल पडलेली नव्हती आणि माझ्या बाजूनं बोलणारं पण कोणी नव्हतं. असं म्हणत त्या पल्लवीच्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. पण जेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांना सुनेच्या खोलीतून बाहेर येताना बघितलं, तसे त्यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी सविताताईंना खोलीत कोंडून खूप मारलं. सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पल्लवी पळत सासूच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात तिची आजी सासू मध्ये आली आणि तिला तिथून हाकलून लावलं. स्वतःच्या आईसारख्या सासूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पल्लवीच्या मनात तिच्या सासऱ्यांबद्दल खूप तिरस्कार निर्माण झाला. रात्री झोपायच्या अगोदर पल्लवी तिच्या सासूजवळ आली आणि त्यांच्या जखमेवर मलम लावले आणि जबरदस्ती त्यांना हळदी दूध प्यायला दिलं. सुनेची त्यांच्यासाठी असलेली काळजी बघून तिच्या सासूचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिच्या सासूची झालेली अवस्था बघून पल्लवीने मनातल्या मनात एक निर्णय घेतला आणि त्यांच्या खोलीतून बाहेर आली. काही दिवसांनंतर विनोदने जेव्हा कुठल्या तरी गोष्टीवरून तिच्यावर हात उचलला, तेव्हा पल्लवीने त्याचा हात पकडला. तसा विनोद रागाने लाल झाला आणि तिच्यावर ओरडायला लागला. म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची? हे ऐकून पल्लवी रागात चिडून म्हणाली, मग काय करू? गपगुमान तुमचा मार खाऊन घेऊ का? बरेच दिवस झालं मी तुमचा अत्याचार सहन करत राहते. तुमच्या कमाईचा रुबाब तुम्ही कुणाला दाखवत आहात? गृहिणी बनणं हा माझा स्वतःचा निर्णय होता. नाहीतर तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की मी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे.
आणि लग्नाच्या अगोदर तुमच्यापेक्षा जास्त कमवत होते. एकीकडे आज सुनेचं हे नवीन रूप बघून तिची सासू खूप खुश होती, तर दुसरीकडे तिच्या सासऱ्यांचे आणि आजी सासूचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. विनोद मनातल्या मनात विचार करायला लागला की जी मुलगी आजपर्यंत गपचूप सगळं सहन करत आली होती, ती आज अचानक शेळीची वाघीण कशी काय झाली. कधी अशा परिस्थितीचा पण सामना करावा लागेल असा स्वप्नात पण विनोदने विचार केला नव्हता. तो या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या पण तयार नव्हता. त्याच्या हिशोबाने तर पल्लवीने घाबरून राहायला हवं होतं, जशी त्याची आई त्याच्या वडिलांना घाबरून राहत होती. त्यांना कधीच उलट उत्तर देत नव्हती. मार खात एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी उभी राहत होती आणि घरातल्या सगळ्यांचे टोमणे बोलणी पण ऐकून घेत होती. नेहमी विनोदने त्याच्या घरात हेच सगळं बघितलं होतं, त्यामुळे त्याचे विचार पण त्याच्या वडिलांसारखे आणि आजीसारखे जुने झाले होते. विनोद रागात पल्लवीला म्हणाला, आजपर्यंत माझ्या आईने तर बाबांचा हात कधी पकडला नव्हता, मग तू माझा हात कसा काय पकडलास. पल्लवी उत्तर देत म्हणाली, मग विनोद, आई पण चुकीची आहेत. विनोद म्हणाला, पण माझी आजी बोलते की नवऱ्याच्या मारात पण प्रेम असतं, आणि हे पण बोलत असते की सुरुवातीपासूनच जर बायकोला दबावात ठेवले तर नंतर ती कंट्रोलमध्ये राहते. पल्लवी रागात मोठ्या आवाजात म्हणाली, नवरा बायकोवर हात उचलतो हे सगळं तो तिला आपलं समजून करतो. बायको नवऱ्याला आपलं मानत नाही का? मग ती पण नवऱ्यावर हात उचलू शकते ना. पल्लवीचं बोलणं ऐकून आज विनोद आतपर्यंत तुटून गेला होता. त्याने का आजपर्यंत त्याच्या आईचे दुःख त्रास जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. तो तर लहानपणापासूनच आईला वडिलांचा मार खाताना बघत आला होता. पण आज पल्लवीने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढून त्याला आरसा दाखवला होता. आज तिचे बोलणे ऐकून तो मनातून तुटून गेला होता. विनोदच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पल्लवी विनोदच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, विनोद, तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता का? विनोद म्हणाला, हो, खूप जास्त करतो. पल्लवी म्हणाली, मग विनोद, तुम्हाला आईंच्या सगळ्या जखमा तुमच्या प्रेमाने भरून काढायच्या आहेत. विनोदच्या आजीने जेव्हा हे सगळं बघितलं की या घराची आता कायापालट होणार आहे, त्यांचा नातू आता त्यांचा एकही शब्द ऐकून घेणार नाही, हे बघून त्यांच्या सगळ्या शरीरात आग लागली. कारण त्यांची घरावरची पकड सुटत चाललेली त्यांना दिसायला लागली होती. काही दिवसांनी संध्याकाळी घरात गोंधळ ऐकून पल्लवी खोलीतून बाहेर आली. तिने बघितलं तर विनोद त्याच्या वडिलांचा हात पकडून त्यांच्यासमोर उभा होता आणि त्याच्या आईसमोरच भीतीने थरथर कापत उभी होती. त्याच्या वडिलांचा राग आभाळाला पोहोचला होता. रागाने त्यांचा चेहरा लाल झाला होता. ते रागात म्हणाले, तू 2 कवडीचा पोरगा, तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची. विनोद म्हणाला, बस बाबा, आता खूप झालं. इथून पुढे तुम्ही आईवर हात उचलायचा नाही आणि आजपासून मी हे सगळं या घरात अजिबात सहन करणार नाही. त्याचे वडील म्हणाले, तू आहेस तरी कोण आमच्या दोघांच्या मध्ये बोलणारा. जाऊन तुझ्या बायकोच्या पत्रामागे लपून बस. खबरदार जर तू आमच्या दोघांच्या मध्ये बोललास तर. विनोद म्हणाला, बस बाबा, आता तुम्ही परत एकदा जरी आईला मारायला हात उचलला तर मी पोलिसात तक्रार करेन. तुम्ही जे हे करत आहात ना, तो गुन्हा आहे, समजलं का. आणि हो, हे बंद खोलीत पण नाही. मी फक्त एकदाच बोलेन, सारखा नाही. मी आईच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आहे. तिच्या डोळ्यात बघून मला तिचं दुःख दिसतं. खबरदार जर तुम्ही परत तिच्यावर हात उचललात तर. माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल. खूप केले तुम्ही आईवर अत्याचार, आता अजून नाही. असं म्हणत त्याने आईकडं बघितलं तर तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. भरल्या डोळ्यांनी पण खूप प्रेमाने आणि गर्वाने त्या मुलाकडे एकसारख्या बघत होत्या. आज कोणीतरी आपलं त्या घरात आल्यासारखं वाटत होतं. सुनेमुळे का होईना, पण आज त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी उभा राहिला होता. वडिलांच्या विरोधात बोलला होता. त्या मनातल्या मनात देवाचे आभार मानत होत्या की चला, एवढ्या वर्षानं का होईना त्यांच्या बाजूने कोणीतरी बोललं होतं. इथून पुढे या घरात त्यांचा परत कोणी अपमान करणार नाही.
विनोदच्या वडिलांसारखे लोक सहजासहजी मानणाऱ्यांमधले नसतात. विनोद काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता आणि घरात छोटीशी पूजा ठेवली होती. दोघी सासू सुना सकाळपासून पूजेची तयारी करत होत्या. तिची सासू थकल्यामुळे पल्लवीने त्यांना तिथेच खुर्चीवर बसायला सांगितलं. हे बघून आजी सासूने रागाने डोळे मोठे केले. त्यांनी जाणून बुजून सगळा प्रसाद जमिनीवर सांडला आणि आरोप मात्र सविताताईंवर लावला. त्यांनी त्यांच्या मुलाकडे सुनेची तक्रार केली. शंकररावांनी सगळ्यांच्या समोर बायकोवर हात उचलला. आज पल्लवीला हे सगळं सहन झालं नाही, म्हणून तिने एक जोरात कानाखाली सासऱ्यांच्या वाजवली. ती दोघं मायालेकरं सुनेचं रूप बघून सुन्न झाली होती. समोर पोलिसांना आणि वकिलांना बघून त्यांना दुसरा झटका लागला. पल्लवी म्हणाली, या सर आणि तुमच्या डोळ्यांनी बघा, या घरच्या सुनेची काय अवस्था झाली आहे. पोलीस त्या दोघांना घेऊन तिथून जायला लागले. तेवढ्यात आजी सासू पल्लवीच्या पायात पडून माफी मागायला लागली. ती म्हणाली, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यांची हिंमत नव्हती सुनेकडे डोळे वर करून बघायची. पण पल्लवी ऐकणाऱ्यांमधली थोडीच होती. तिला तर त्या दोघांना अद्दल घडवायची होती. त्यामुळे पोलीस त्यांना सोबत घेऊन गेले. सासूला खुश बघून पल्लवी पण फार खुश होती. सुनेचं प्रेम आणि साथ भेटल्यामुळे सविताताई आता सुखात जगत होत्या. तुम्हाला काय वाटतं, पल्लवीने जे पाऊल तिच्या सासूसाठी उचललं होतं ते योग्य होतं का अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा.